चला मंडळी, आज बनवूया आपण मस्त असं चटपटीत चमचमीत काहीतरी खायला. तर त्यासाठी इथे मी ताजं मक्याचं कणीस घेतलेलं आहे. तर ते आता आपण असं मोडून घेतलं आहे आणि मस्त असे त्याचे सर्व दाणे आपण काढून घ्यायचे आहेत. तर आता आपले इथं सर्व मक्याचे दाणे काढून झालेले आहेत. तर ते आता आपण मस्त असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर त्यासाठी कढईमध्ये मी इथं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि ते आता आपण असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. जास्त पण परतायचे नाही, त्याचा कच्चेपणा जावा एवढेच परतून घ्यायचे आहेत. आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही मीठ. आणि मीठही त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची आणि थोडासा मसाला टाकायचा आहे, गरम मसाला. मसालाही त्यामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पहिले पाण्यामध्ये थोडंसं उकळून पण घ्यायचं आहे. तर आता मी त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे त्याबरोबर. तर मस्त असं जराशी गरम करून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही, 1-2 ते 3 मिनटं खूप होतात हे बनवण्यासाठी. आणि कलर पहा किती मस्त असा सुरेख आलेला आहे. तर आता आपले कॉर्न तयार होत आलेले आहेत. आता आपण त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रसही मी त्यामध्ये टाकलेला आहे मसाल्यामध्येच, त्यामुळे त्याला चव एकदम छान येते. आणि आता पुन्हा त्यावरती कांद्याची पात थोडीशी होती ती टाकून दिलेली आहे. तब्येत कमी करण्यासाठी हा बेस्ट असा चाट आहे, नक्की ट्राय करून पहा. आणि आता आपण त्यावरती थोडेसे सफेद तीळ टाकून घेणार आहोत. सफेद तीळ टाकल्यामुळं अजूनच छान त्याला चव येते आणि टेस्टही येते, पौष्टिक बनतात. तर आता आपण सफेद तीळ त्यामध्ये मस्त असे हलवून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तयार आहे आता खाण्यासाठी आपले स्वीट कॉर्न चाट. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पहा एकदम मस्त असे टेम्पटिंग दिसत आहेत, तुम्ही पर नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया, बाय बाय.